अ, नमस्कार. तोरणमालमध्ये एक आमची अशी संकल्पना आहे की एक वार्षिक महोत्सवची एक प्रथा या वर्षापासून सुरू व्हायला पाहिजे. ऍक्च्युली आमचा पहिला प्लॅन 27 मध्ये एक मोठा फेस्टिवल करण्याचा होता, पण मग आमचा विचार आला की इव्हन 26 मध्ये एक छोटे फेस्टिवल पासून आपण तयारीची सुरुवात करू शकतो आणि जिथे आपली जी इंडिजिनस कल्चरल प्रॅक्टिसेस आहे, म्हणजे नंदुरबारचा एक जे पूर्ण दर्शन आहे की नंदुरबार डिस्ट्रिक्टमध्ये काय काय चांगला लोक करत आहेत त्याचं पण एक डिमॉन्स्ट्रेशन, कारण तोरणमालमध्ये बाकी राज्यातून पण मोठे प्रमाणे लोक येतात. तर त्यामुळे एक डेमॉन्स्ट्रेशन आपल्या जिल्ह्यात काय काय चांगलं आहे, आदिवासी संस्कृती कशी आहे, भरपूर काही चांगला आपल्या जिल्ह्यात चालू आहे, भरपूर काही सुंदर सुंदर गोष्टी तिथल्या महिला करतात. आपल्या महिला आपले FPCs आणि खाद्यपदार्थांमध्ये बघितलं की आपला जिल्हा खूप आघाडी आहे. चांगलं प्रोसेसिंग, चांगली गोष्टी, आपल्याकडे GI टॅगचे भरपूर प्रॉडक्ट्स आहेत. तर असं मला वाटलं की ते एक आपण डेमॉन्स्ट्रेट करू शकतो. दुसरा ऍडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणून जे आता तोरणमालमध्ये झिपलाईन आमचा प्रयत्न आहे की जानेवारी एंड पासून लॉन्च करायचंय. झिपलाईन तयार आहे, फक्त त्यामध्ये थोडे ऍडिशनल सेफ्टी फीचर्स आपण टाकत आहोत कारण तो खाई थोडी डीप आहे. ते ऍडिशनल सेफ्टी फीचर्स या महिन्यात संपतील आणि आशा आहे की जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी फर्स्ट वीक पासून झिपलाईन सुरू होतील. बाकी पण काही ऍडव्हेंचर स्पोर्ट्सचं आम्ही प्लॅनिंग करत आहोत, वॉटर स्पोर्ट्स कसे तयार करू शकतो. सो वन ऑफ द इंटेन्शन इज की तोरणमालला टुरिझम मध्ये कशा प्लेस करायला पाहिजे. म्हणजे ऑफकोर्स ऍडव्हेंचर स्पोर्ट्स एक गोष्टी आहे, कल्चरल प्रॅक्टिसेस एक गोष्टी आहे. होमस्टेज आपले 20 होमस्टेज झाले, पण त्यामध्ये थोडे आता रिपेअर्स बाकी आहे. ते रिपेअर्स पण झाले की मला वाटतं 27 पासून वी शुड हॅव व्हेरी ब्युटिफुल 30-35 होमस्टेज जे आपले सुरू होतील आणि मग महिलांना ती पण कमाई सुरू होतील. त्याच्यासाठी या वर्षा मला लागेल. पण बाकी जे नेटवर्क आहे, फॉरेस्टनी आता खूप सुंदर तिथे एक बोटॅनिकल गार्डन तयार केलं आहे. तसेच एक पार्क आहे ज्याच्या समोर सनसेट पॉइंट आहे. फक्त कुठे कुठे आम्हाला लाईव्हलीहूड ऑपॉर्च्युनिटीज आहे, सुंदर कॅफे किंवा खाना, ऍडव्हेंचर स्पोर्ट्स, बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स, या सगळी गोष्टी थोडं एकत्रित करून आमचा प्लॅन आहे की एक 3 दिवसाचा फेस्टिवल आम्ही सुरू केला की लोकांना अजून जास्त माहिती पडतील की तोरणमाल आहे, लोकांची खूप आवड होईल. मुंबई, मध्य प्रदेश, गुजरात यापासून भरपूर लोक येतात आणि आज पण आपला फुटफॉल पीक मोमेंट्सवर 1000-2000 पर्यंत जातो. तर याला अजून कसं आपण लेव्हरेज करू शकतो, त्या अनुषंगाने आम्ही याची तयारी आता सुरू केली आहे आणि टेंटेटिव्हली जानेवारी एंड मध्ये किंवा फेब्रुवारी फर्स्ट वीक मध्ये 3 दिवसाचा हा तोरणमाल महोत्सव राहणार आहे. आणि नक्की मी सगळ्यांना इन्व्हाइट करते की महोत्सव झाला तर आपण सगळे कृपया या आणि तुमचा फीडबॅक पण द्या, कारण 26ला आपण ट्रेलर म्हणून प्रसारित करत आहोत. सो दॅट 27 मध्ये आम्ही एक वीक लॉंग चांगला रान ऑफ कच्छ फेस्टिवल, हॉर्नबिल फेस्टिवल या धर्तीवर आपल्याला तोरणमाल फेस्टिवलचा प्लॅनिंग पुढच्या वर्षापासून करायचं आहे.